नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा। आणि आता बातमी पाहूया मुंबई इथून। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस होऊन महापूर आलेला आहे, तर मुंबईमध्ये मात्र मराठा समाजाचा महापूर आलेला दिसतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज दाखल झालेला असून आरक्षणाशिवाय माघार नाही असा त्यांचा नारा आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांनी साधला आहे संपर्क। पाहूयात काही क्षणचित्र। समुद्राला भरती येते और आज मराठ्यांची मुंबईमध्ये या ठिकाणी भरती आलेली आहे। हा महापूर आपल्या मागच्या ठाम आहे। जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज 1 कोटीच्या वर मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे शासनानेही याचा गांभीर्याने विचार करून मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसी मधून द्यावं अशी सगळ्यांची या ठिकाणी मागणी आहे। नमस्कार, मी सुनील पाटील, आपण पाहत मराठवाडा लाईव्ह चॅनल। एकंदरीत आझाद मैदानाच्या बाजूला मराठ्यांचा महापूर इथे जमा झालेला आहे। आपण पाहू शकता की लाखोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय इथे जमा झालेला आहे। तरी ते आपले जे मराठा बांधव जमा झाले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तरी आपल्या इथे म्हणाला आम्ही नांदेड जिल्हा दुमडी तालुका कामरसपल्ली या गावातून आमचं छोटंसं गाव आहे। त्या गावातून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या या आरक्षणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज 45 ते 60 लोक ट्रक मध्ये येऊन या पाठिंबा आरक्षणाला आम्ही देत आहोत। आणि जोपर्यंत सरकारने आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। त्या सरकारला आम्ही काही जरांगे पाटलांनी मुदत दिली होती, त्या मुदतीचे त्यांनी पालन केलं नसल्यामुळे त्या ठिकाणी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। त्याची आपण नोंद घ्यायची आहे सरकारने। सरकारने 10% आरक्षण मराठ्याला सांगून स्वतः गुलाल उडवून घेतला होता। त्याच वेळेस मराठ्यांची फसवणूक झाली, तर तुमची प्रतिक्रिया काय राहील? 10% आरक्षण सरकारने दिलं नव्हतं, 10% ईडब्ल्यूएस म्हणून दिलं होतं। आमची मनोजदादाची मागणी होती की सरसकट मराठ्याला कुंडी म्हणून मराठा कुंडी म्हणून ओबीसी सरसकट मागणी होती, तर त्या मागणीची पूर्तता केली नसल्यामुळे आम्हाला डबल मुंबईला यायची पाळी आली। आता आम्ही मुंबईला आलो म्हणजे आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही। आणि सरकारला 58 लाख नोटीस दाखवल्यात, हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट सगळेच पुरावे असताना सुद्धा जर सरकारने मराठा आरक्षण दिलं नाही आणि ते आम्हाला ओबीसी पाहिजे, जर दिलं नाही तर आम्ही पूर्ण मुंबई सोडणार नाही। मुंबई जाम प्रेशर आला। एक मराठा, एक मराठा। तुम्ही कुठून आला? तुमची काय प्रतिक्रिया हो? आरक्षण मिळालंच पाहिजे। आम्ही परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातून नळगावून आलेले आहेत। आरक्षण मिळालंच पाहिजे, पहिली आणि स्पष्ट भूमिका आहे। तर मराठ्यांची फसवणूक झाली तर त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय राहील? फसवणूक झाली तर आम्ही जोपर्यंत पुरावा देत नाही या ठिकाणाहून तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। एकंदरीत तिथे मराठ्यांचा महाप्रलय जमा झालेला आहे। तरी मराठा बांधवांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। आरक्षणाशिवाय माघार नाही अशी मराठा समाजाची ठाम भूमिका असून 1 दिवस अगोदर पुढे गेलेला मराठा समाज बांधव काही आझाद मैदानावर दाखल झालेला आहे। आणखी मुंबईमध्ये मराठा समाज येण्याचा ओघ चालूच असून स्वामी विवेकानंद चौक, चेंबूर, मुंबई मार्ग या ठिकाणी आता मराठा समाजांना काही अडवण्यात आले आहे। पाहूयात थेट लाईव्ह चित्र। आम्ही आझाद मैदानाकडे निघालेलो आहोत, तरी या प्रशासनाने आमचा रस्ता अडवून धरलेला आहे। तरी हे कशासाठी रस्ता अडवला हे आम्हाला माहित नाही, पण याने आमचा रस्ता मोकळा करून द्यावं। आम्ही वारंवार यांना विनंती करतो, हे पहा आमचा रस्ता अडवलाय, त्याने मुद्दाम आम्हाला अडवलेला इथं। सगळी मुंबई चालू आणि आमचा रस्ता बंद कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्या। सिग्नल रस्ता अडवा, हे बी रस्ता अडवायचा। मुंबईच्या आझाद मैदानाकडे जाऊ देत नाहीत। आम्हाला आझाद मैदानाकडे जाऊ द्या। आम्ही गाव
पाठीशी गप बसलेला